नमस्कार माझा सद्गुरु राम श्रीराम समर्थ श्रीराम. परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसाव्या एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. निरूपणाचा विषय दासबोध. आणि दासबोधाच्या अंतर्गत काल आपण आपला दशक 15वा सुरू आहे. आणि दशक 15वा समास पहिला असा आपण काल बघितला, चातुर्य लक्षण. आणि आज आपण समास दुसरा घेतोय, निस्पृह व्याप. निस्पृह लक्षण पण समर्थांनी यापूर्वी सांगितले. दशक 14 मध्ये निस्पृह लक्षण आपण सविस्तर बघितलं की निस्पृहाची लक्षणं काय आहे. निस्पृह म्हणजे ज्याची स्पृहा संपूर्णपणे तिचा निराश झालेला आहे, त्याला निस्पृह असं म्हणतात. आणि असा त्याची स्पृहाच नाही, कामना पूर्ती झाली आहे, जो पूर्ण मनोकामरथ आहे, असं जे आहे त्याला निस्पृह असं म्हणतात. आणि अशा निस्पृहाचा लक्षणं आपण बघितली. पण आता व्याप सुद्धा आपल्याला बघायचंय. व्याप का बरं बघायचं? कारण परमार्थामध्ये व्याप तेवढं वैभव आणि प्रपंचामध्ये व्याप तितका संताप. या दोन गोष्टी आपल्याला व्यापाबद्दल माहिती आहे. व्याप तितका संताप जर आमचा होत असेल तर आम्ही निश्चितपणे पूर्णपणे प्रापंचिक आहोत. व्याप वाढल्यामुळे संताप का वाढतो? व्याप वाढल्यामुळे आमच्या कामना वाढतात, आमच्या इच्छा वाढतात, आमच्या आशा वाढतात, आकांक्षा वाढतात व्याप वाढल्यामुळे. आणि म्हणून आमच्या या सगळ्या आशा, आकांक्षा, व्याप, इच्छा, स्पृहा, कामना वाढल्यामुळे संताप होतो. आणि इकडे परमार्थामध्ये ज्यावेळेला स्पृहा, इच्छा, वासना, कामना, आशा, अपेक्षा, याचना या सगळ्या निवृत्त होतात. आणि ह्या सगळ्या निवृत्त झाल्यानंतर जो काही व्याप राहतो ते वैभव आहे. त्या व्यापाचा अजिबात त्रास होत नाही. उलट वैभवामध्ये महंत असतात. म्हणून निस्पृहाचा व्याप बघणं महत्वाचं आहे. आम्हाला सुद्धा व्याप तेवढं वैभव या भूमिकेमध्ये यायचं. व्याप तितका संतापामध्ये आम्ही असतो. नको आता हा पसारा, हा व्याप नको वाटतो. हो, आम्ही ना दिवसेंदिवस व्याप कमी करत चाललो. सगळ्याच गोष्टींचा, सणावारांचा व्याप कमी, नातेवाईकांचा व्याप कमी, मित्रमंडळीचा व्याप कमी, कामांचा व्याप कमी. कारण हा सगळा व्याप आम्हाला अतिशय संताप निर्माण करत असतो. आमची शांती सगळी निघून जाते. आणि म्हणून प्रपंचामध्ये व्याप जेवढा कमी केला तेवढा आम्ही हा व्याप आमचा इकडचा वाढतो. व्यासंग व्याप म्हणजे इकडे व्यासंग, अभ्यासाचा व्याप आम्ही वाढवून घेतलेला आहे, श्रवणाचा व्याप आम्ही वाढवून घेतलेला आहे, साधकांचा व्याप आम्ही वाढवून घेतलेला आहे. कालच पाहिलं आपण साधकांच्या मेळाव्याची परिणाम काय होतात ते. आणि ह्या सगळ्या व्यापामध्ये आपण असताना त्यातून जो आनंद आम्हाला मिळतो, कारण हा व्याप आम्ही सांभाळतो, त्यावेळेला आमच्या इच्छा, आकांक्षा ज्या काही आहेत, सगळ्या आता सांगितलेल्या सगळ्या शेड्स या आमच्या अंतःकरणातून निघून गेलेल्या असल्या पाहिजे. तेव्हाच तिथे आनंद राहतो, तेव्हाच ते वैभव होतो. नाहीतर ह्या परमार्थामध्ये सुद्धा व्याप वाढला आणि ह्या गोष्टी जर कमी झाल्या नाही, ही कामना जर आमची कमी झाली नाही, ही स्पृहा जर कमी झाली नाही, तर आम्हाला परमार्थामध्ये सुद्धा संताप होतो.
खूप संताप होतो. नको आता हे काम नको, आता हा अभ्यास नको, हे काहीच नको वाटतं. कारण यामागे आमच्या कामना वाढत असतात. साधक जर आम्ही 50 साधक जमवले तर आम्ही 100 साधक आमच्या अवतीभोवती असावेत म्हणून 100 वाढवण्यासाठी प्रयत्न, आणि मग त्यासाठी आटापिटा, आणि मग त्यासाठी मनशांती सगळी ढळून जाते, वैताग त्या ठिकाणी तयार होतो. कॉम्पिटिशन, जिथे स्पर्धा आहे त्या ठिकाणी संताप आहे. स्पर्धा आणि शांती, स्पर्धा आणि आनंद ह्याचं अतिशय वागळं आहे. म्हणून कधी स्पर्धा नसावी. स्पर्धेसाठी काही करावं. स्पर्धा आम्ही सगळ्या बाबतीमध्ये स्पर्धात्मक जीवन जगतो. अगदी परमार्थात सुद्धा आम्ही स्पर्धाच करतो. ते अभ्यास करतात का? मी पण करून दाखवतो. ते 4 तास करतात का? मी 8 तास करतो. स्पर्धा, स्पर्धेनी काहीही हाती लागत नाही. ज्या अहमचा जोर आम्हाला कमी करायचा आहे तो अहम आमचा बळावतो. आणि म्हणून आम्हाला परमार्थामध्ये जो व्याप वाढवायचा आहे त्या व्यापाच्या मागे वैभव असलं पाहिजे. आणि निस्पृहाचा तसा व्याप असतो, ते वैभव निस्पृहाचं असतं, आणि त्या वैभव आम्हालाही प्राप्त व्हावं. आणि आम्ही हा सगळा व्याप आमचा वाढवावा, पारमार्थिक व्याप वाढवावा, आणि व्याप वाढून निरपेक्ष व्यापक व्हावं. यासाठी आम्ही निस्पृहाचा व्याप बघतोय. निस्पृह काय पद्धतीने कार्य करतो. एखादा व्यावसायिक असतो, त्या व्यावसायिकाचे ज्या वेळेला परदेशात पण चलती असते, अनेक देशांमध्ये चलती असते, इथे पण चलती असते, मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी असतात, हात खूप वरपर्यंत पोहोचलेले असतात, तर आपण त्याच्यावरून अंदाज काय वाटतो बांधतो, यांचा कामाचा व्याप बराच वाढलेला आहे. सतत बिझी असतात, वेळच नसतो हो बोलायला. तो कामाचा व्याप बराच वाढलेला आहे. म्हणजे त्याच्यावरून आम्ही त्यांचा व्यवसायाचा अंदाज घेतो की नाही? नक्की घेतो. म्हणजे त्यांच्या कार्याचा अंदाज घेतो आम्ही त्याच्यावरून. तसा निस्पृहाचा व्याप का बरं बघायचा? त्याच्यावरून त्यांच्या कार्याचा अंदाज आम्ही घ्यावा, आणि कार्याचा अंदाज घेऊन तशा पद्धतीने कार्य मी करावं. पण कशासाठी? माझ्यासाठी, माझ्या मोक्षासाठी. निस्पृह जीवाच्या कल्याणासाठी काम करतात, महंत जीवाच्या उद्धारासाठी काम करतात, अहोरात्र झटत असतात आणि व्याप वाढवत असतात. मी सुद्धा अहोरात्र झटावं, पारमार्थिक व्याप वाढवावा, आणि मोक्ष साधून घ्यावा, यासाठी निस्पृह व्याप. आणि या हा जो समास आहे, हा समास काकांनी सांगितलंय की याच्यामध्ये समर्थांच्या जीवन कार्याचे रहस्य साठवलेले आहे. काका म्हणतात की निस्पृह माणसाने समाजापासून अलिप्त राहावं, ही जी समजूत आहे, ह्याला समर्थांनी खूप मोठा धक्का दिलेला आहे. समाजापासून अलिप्त म्हणजे काय? समाजापासून, समाजात काम करायचं, समाजासाठी काम करायचं, परंतु तरी सुद्धा समाजाप्रती अनासक्त वृत्ती ठेवायची, याला अलिप्त म्हणतात. अलिप्तपण मज दे राम. समर्थ रामरायला काय मागतात आहे? अलिप्तपण मज दे राम. अलिप्तपण मज दे राम असं ते म्हणतात आहे. त्यावेळेला ते खरंच कामाचा व्याप वाढवतील का? समर्थांना एकटं राहणं कठीण होतं का? नाहीतर ते बोहल्यावरून पळूनच गेले होते की नाही. मग जंगलामध्ये राहिले असते, एकटे झाडाचे फळं खाल्ले असते, राहिले असते, साधना केली असती, स्वतःचा मोक्ष साधून घेतला असता. कठीण होतं का? अजिबात कठीण नव्हतं. कारण त्यांनी सुरुवातीला सगळे पाश तोडून टाकलेले होते. तरी सुद्धा समर्थ काही वर्ष अलिप्त राहिले, एकांतात राहिले 12 वर्ष, आणि त्यानंतर परत समाजासाठी आले हो, आपल्यासाठी आले. ऐशी कळवळायची जातीये.
करी लाभाविण प्रीती. आणि आपल्यासाठी ते परत कार्याला लागले, अहोरात्र झटले. आणि त्यानंतर एवढ्या सगळ्याची दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, अनेक लघुकाव्य, जुनाट पुरुष, अंतर्भाव, अनेक लघु कार्य, एक दासबोध, 21 समासी दासबोध, अनेक लघुकाव्य, अनेक भजन, अशा खूप सारं अगदी आमच्यासाठी रात्र झटून तयार केलं आणि आम्हाला एक विशिष्ट साधनाचा मार्ग दाखवला. म्हणून हा जो समास आहे, ह्या समासामध्ये समर्थांचं जो व्याप आहे किंवा समर्थांचे चरित्र, जणू चरित्रच आहे. 14 ओवी क्रमांक 14 ते 30 पासून जे महंतांची कार्य दाखवलेली आहेत, महंताचा जो कार्याचा व्याप दाखवला आहे, तो सगळा समर्थांचा कार्याचा व्याप आहे. समर्थांचं ते चरित्र आहे. त्यांचं चरित्र त्यांच्या कार्यावरून आपण काढायचं. काय पण समर्थांची तळमळ, त्यांच्या कार्यावरून त्यांच्या चरित्राचा अंदाज घ्यायचा. का बरं? त्यांच्या कार्यावरून त्यांच्या चरित्राचा अंदाज का घ्यायचा? त्यांचं चरित्र का आम्ही अभ्यास करायचं? कारण आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये तसंच कार्य करावं आणि समर्थ व्हावं. आणि समर्थपणे आम्ही कार्य करून समर्थ व्हावं, समर्थांसारखं समर्थ व्हावं. ही समर्थांची तळमळ, समर्थांची आमच्या प्रती असलेला कळवळा. आणि म्हणून त्यांनी निस्पृह व्याप हा समास या ठिकाणी दिला. आत्मदशक असं म्हटलं. दशकाचं नाव आत्मदशक. आणि त्यामध्ये निस्पृह व्याप म्हणजे आता आमची दिशा कशी असावी, मार्गक्रमण आमचं कसं असावं, समर्थ ज्या रस्त्याने गेले त्याच रस्त्याने आम्ही जावं, म्हणजे आम्ही समर्थ होऊ, म्हणजे आम्ही समर्थ होऊ. म्हणून गुरुचरणाचं महत्व, गुरुचरणाचं काम महत्व. मनश्चैन लग्नम ततक्किम 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 ततक्किम. स्वदेशीसु मान्यम विदेशीसु धन्यम. स्वदेशाला मान्य झालं, विदेशामध्ये धन्य झाला, तरी सुद्धा काही अर्थ नाही जोपर्यंत अंतःकरण श्री गुरुचरणाशी संलग्न होत नाही ते. आणि श्री गुरुचरण म्हणजे श्री गुरूंनी जो मार्ग रमून दिलेला आहे, आखून दिलेला आहे, आणि त्या मार्गाने ते स्वतःच मार्गक्रमण त्यांनी केलेलं आहे. त्या रस्त्याने आम्ही मार्गक्रमण करायचं. आणि असा आम्ही व्याप वाढवत वाढवत निरपेक्ष व्यापक व्हायचं. म्हणून निस्पृह व्याप. म्हणून समर्थांचं चरित्र या ठिकाणी संपूर्णपणे या समासामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणून पारमार्थिक, जो पारमार्थिक आहे त्याने निष्क्रिय राहावं अशी समजून झाली होती. हो, पारमार्थिक आहे निष्क्रिय राहावं, दऱ्या डोंगरात राहावं, कंदमुळे खावी, कशाशी त्यांचं देणं घेणं नाही, ना समाजाशी, ना राजकारणाशी, ना सामाजिक बांधिलकी नाही, अशा पद्धतीची एक गैरसमजूत तयार झाली होती मध्यंतरीच्या काळामध्ये. त्या गैरसमजुतीला सुद्धा समर्थांनी ह्या समासाच्या माध्यमातून, महंत लक्षण सुद्धा याच्या आधी झालेलं आहे, निस्पृह लक्षण सुद्धा या आधी आम्ही अभ्यास केलेला आहे. निस्पृह लक्षण, महंत लक्षण, हे सगळं आम्ही या आधी सगळं बघितलेले आहे. त्यामध्ये सुद्धा समर्थांनी आहे त्या परिस्थितीत, आहे त्या लोकांमध्ये, आहे त्या शारीरिक स्थितीत, आर्थिक स्थितीत, सामाजिक स्थितीत राहून आम्ही कार्यरत असावं, साक्षेपी उद्योगी असावं, सावध साक्षेपी दक्ष असावं, आणि आमचा शाश्वत कल्याण करून घ्यावं, हे आम्हाला समर्थांना वारंवार सांगायचंय. म्हणून त्यांचा व्याप कसा होता याचा आम्ही अभ्यास करायचा.
आहे की नाही हो महत्वाचा समास, आहे की नाही माझ्याशी संबंधाचा. प्रत्येक समास दासबोधात ना माझ्याशी संबंधित आहे असा विचार करून त्या समासाकडे बघा. हो तो काय महंताच आहे, आम्ही थोडी महंत. अहो महंत नाहीये, परंतु महंत ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने आम्ही जेव्हा जाऊ तसंच जाऊ, त्याच वेळेला आम्ही महंत होणार आहे. अत्यंत एकाग्रतेने आम्ही समासाचा अभ्यास करायचा. म्हणून पेन, वही आणि पुस्तक, तीन गोष्टींशिवाय नाहीच बसायचं हो अभ्यासाला. आणि एका ठिकाणी स्थिर, त्या चार गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर आमचा अभ्यास हा निश्चितपणे, आमचा जो हा सगळा जो व्याप आहे आमचा, पुस्तक, वही, पेन, हा सगळा जो व्याप आहे, मोबाईल, हा सगळा व्याप आमचा वैभवापर्यंत आम्हाला नेलं पाहिजे. या व्यापाने वैभवापर्यंत नेलं पाहिजे. किती घरातल्या लोकांनी, कुटुंबियांनी नावं ठेव, बाहेरच्या लोकांनी नावं ठेव, चालले वाटतं आता श्रवणाला. बघा बघा, शोध फार असतो, दार बंद करा, वही घ्या, पेन घ्या, शोध जास्ती असतो यांचा, करणं काहीच नाही. ठेवू द्या, मला माहितीये माझा हा जो व्याप आहे हा मला निरपेक्ष व्यापक करणार आहे. म्हणून समर्थ सुरुवातच करून आले की पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणा क्षणा. पृथ्वीवर काय आहे, असंख्य माणसे आहेत, आकार, रूप, बुद्धी, सगळं सगळ्या पद्धतीची माणसं आहेत. आणि त्यांच्या त्रिगुणांच्या प्रभावामुळे वागण्या बोलण्यामध्ये सतत बदल होत असतो. आजच सकाळी आपण गीतेच्या वेळेला त्रिगुण बघितलं, त्रिगुणांचा काय प्रभाव आहे बघितलं. खूप सुंदर उदाहरण दिलं सकाळी वजे काकूंनी, की पालखीचे भोई असतात हे त्रिगुण, हे जिकडे नेतील तिकडे आतमध्ये बसलेला जो, पालखीमध्ये बसलेला जो जीव आहे तो तिकडे जातो. परंतु त्यांना त्याला जर माहित असेल की हे भोई मला त्यांच्या मनाप्रमाणे नेतात आहे, तर तो त्यांना सांगतो की इकडे नाही, इकडे जायचं. त्याच्या ताब्यामध्ये जर का ते भोई भोई असतील, त्याच्या ताब्यात जर ते भोई असतील, तर निश्चितपणे आतमधला बसलेला जो जीवात्मा आहे तो त्यांना बरोबर घेऊन जाईल. नाही तर मग ते भोई आपल्या मनाने मार्गप्रमाण करतील, कधी तमोगुण तमोगुणाकडे नेईल, कधी रज रजकडे नेईल. आणि म्हणून हे जे सगळं आहे हे सगळं निगुणांच्या प्रभावाखाली चाललेलं आहे, हे आम्ही ओळखावं. कशासाठी ओळखावं? आता ज्यावेळेला आम्ही आमचा कार्याचा व्याप, ज्यावेळेला आम्हाला कार्य करायचं आहे, हा व्यापाचा विचार करणार आहोत, त्यावेळेला आम्हाला फक्त सत्व गुणच वर ठेवायचा आहे. यामध्ये तम आणि रजनी आम्हाला, जर आम्हाला ते छळत असतील तर मात्र वेळीच त्यांना आम्ही आटोकाट प्रतिबंध करायचा. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी आम्हाला आधी व्यापाचा अभ्यास करावा लागेल. म्हणून इतक्या मूर्ती, इतक्या प्रकृती सारख्या नसत्या आदी अंती, नेमच नाही पाहावे किती काय म्हणून हो. जितक्या व्यक्ती आहेत तितके स्वभाव आहे, तितके स्वभाव भिन्न आहेत. आणि या भिन्नतेला कोणताच नियम नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती, कोणताच नियम नाही. कोणत्या एका चाकोरीत ह्या व्यक्ती बसलेल्या नाहीत. का आम्हाला समर्थांनी हे सगळं सांगितलं? आम्हाला जर कार्य करायचं आहे, आम्हाला व्याप वाढवायचा आहे, निस्पृहासारखा व्याप वाढवायचा आहे. व्याप वाढून त्याच्यामध्ये न गुंता जसं डोंगरी राहतो, उत्सव देवाचा पाहतो. उत्सव सगळे सुरू करून दिले समर्थांनी, आणि स्वतः मात्र त्याच्यापासून वेगळं अलिप्त राहून, डोंगरावर राहून ते फक्त अलिप्तपणे त्रयस्थपणे सगळं बघतात आहे की उत्सव कसे चालू आहे. काय व्याप तेवढं वैभव.
आणि एवढा आम्हाला जर वैभव संपादन करायचं असेल तर आम्हाला त्रिगुणांचा विचार करावा लागेल, व्यक्ती तितक्या प्रकृतीच्या आम्हाला विचार करावा लागेल. आणि असा सगळा विचार आम्ही ज्यावेळेला करू, आम्हाला राजकीय सामाजिक परिस्थितीचा सुद्धा विचार करावा लागेल. जेव्हा एखादं कार्य करायचं असतं तेव्हा हे सगळा विचार आम्हाला करायचा असतो, हे समर्थांनी सांगितलंय आम्हाला. आणि म्हणून ओवी क्रमांक 3 ते ओवी क्रमांक 12 पर्यंत, 13 पर्यंत समर्थांनी त्यावेळची जी परिस्थिती होती सामाजिक राजकीय, त्या राजकीय सगळ्या परिस्थितीचं पूर्णपणे वर्णन या ओवी क्रमांक 3 ते ओवी क्रमांक 10 पर्यंत तरी केलेले आहे. आणि अशा पद्धतीची त्यातली एखाद दुसरी ओवी घेते की महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारणे लोक रुधिला, अवकाश नाही जेवायला उदंड कामी. मराठी राज्य थोडंच उरलं होतं, त्याचे रक्षण आणि विस्तार करण्यासाठी लोक राजकारणात गुंतून पडले. त्यांच्या मागे एवढे व्याप लागले की जेवणासही सवड मिळू नये. मराठी राज्य थोडे राहिले होते म्हणून शिवाजी महाराजांसारखे थोर नेते त्यांना इतका काही ते एवढे गुंतून पडले की त्यांना कशासाठी वेळ मिळत नव्हता, इतका त्यांचा व्याप वाढलेला होता. आणि म्हणून समर्थांनी त्यावेळी समर्थकालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थिती या सगळ्याचा उल्लेख या ठिकाणी 10 ओवी 11 ओवीपर्यंत केलेला आहे. स्वार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली लागवी, ऐसी पाहता गथा गोवी, उदंड झाली कोवी क्रमांक 8 बघा की यज्ञ प्रधान स्मार्त व दैती वैष्णवांनी ओढून नेले, सगळा उदंड गोंधळ झाला. हे सगळं आधी राजकीय परिस्थिती इतकी काही बिकट आलेली होती की युद्धामध्ये सगळेजण अनेक लोक युद्धामध्ये गुंतले होते, त्याच्याबद्दल ते बोलत होते. त्यांना बाकी कशाचाच वेळ नव्हता, विकृत श्रद्धांची पण भर पडली होती. त्या समर्थांनी जे कार्य केलं ते कार्य करताना केवढी विपरीत परिस्थिती होती याचा आपण अंदाज करावा. कशासाठी या ओव्यांचा अभ्यास करायचा, सामाजिक परिस्थिती राजकीय त्यावेळेची का बघायची, कारण अशा इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये समर्थांनी केवढं उदंड कार्य करून ठेवले आमच्यासाठी. मराठा तुका मिळवावा एवढा महान संदेश पण दिलेला आहे. एवढ्या विपरीत परिस्थितीत त्यांनी कार्य केलं, आमच्या भोवती तर एवढी विपरीत परिस्थिती अजिबातच नाही. इतकी प्रतिकूलता, इतकी विपरीतता आमच्या भोवती अजिबात नाही. समर्थ जर एवढ्या विपरीतात कार्य करू शकतात तर आम्ही सहज करू शकतो. आम्हाला फक्त आमच्या कुटुंबामधली प्रतिकूलताच फक्त आड येते आणि थोडी बहुत समाजामधली, फार थोडी समाजामधली, कुटुंबामधलीच प्रतिकूल परिस्थिती आमच्या आड येत असते. परंतु त्या सगळ्या प्रतिकूलतेला बाजूला ठेवून मला माझा व्याप तेवढं वैभव तयार करायचं आहे. ध्रुवपद कायम ठेवा म्हणून निस्पृहाचा व्याप लक्षात घ्यायचंय. समर्थ निस्पृह होते, इतक्या विपरीत परिस्थितीतून त्यांनी कार्य केलं. आणि ह्या इतकी विपरीत परिस्थिती सामाजिक आणि राजकीय असताना कोणाला सुद्धा ब्रह्मज्ञान नकोस सगळ्यांना झालं होतं, अनुभवाचं ब्रह्मज्ञान सुद्धा नकोस झालं होतं. इतकी विपरीत परिस्थिती नाही हो, सगळं अनुकूल असताना खरंच चांगला अभ्यास होतो. आपण म्हणतो की नाही, तुम्हाला काय सगळं अनुकूल आहे तुमच्याकडे, त्याच्यामुळे तुम्हाला सहज अभ्यास करता येतो. आमच्याकडे किती बिकट परिस्थिती आहे, नाही शक्य. आर्थिक परिस्थिती भयंकर खराब, इथे हातातोंडाशी गाठ पडता पडता मुश्किल. अशा याच्यात फक्त तुकाराम महाराजच करू शकत होते भक्ती, आम्ही नाही करू शकत हो. आणि त्याला प्रमाण देतो, काका पण असं म्हणाले. म्हणजे काय आमचे प्रमाणही तयार असतात आणि असे आमचे प्रमाण देऊन आम्ही त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टाळतो. साधन करणं टाळतो, साधना टाळतो, अभ्यास टाळतो.
समर्थांनी नाही टाळलं. एवढी बिकट परिस्थिती त्यावेळेला. मुसलमानांचं सगळं राज्य, अन्याय, अत्याचार, मराठा समाज फार कमी राहिलेला, मराठी माणूस तिकडे सगळे चाकरी करत होते, लाचार धरते, याचना करत होते सगळे. अशा याच्यात समर्थांनी शिवाजी महाराजांसारखा एक राष्ट्रपुरुष तयार केले आणि महाराष्ट्राला वाचवलं. म्हणून कोणालाच अनुभवाचं ज्ञान, ब्रह्मज्ञान नको होतं. आणि ब्रह्मज्ञान खूप दुर्लभ आहे. शुद्ध पुण्याने त्याची प्राप्ती होते, परंतु तो लाभ विचाराने सुलभ होतो, पण हे कोणालाच नको होतो. ज्यांना ब्रह्मविद्येचं आकलन झालं तर प्रबोधनाचं कौशल्य नव्हतं. काही फार थोडे लोक होते त्याच्यामध्ये की ज्यांना हे आकलन ब्रह्मज्ञान झालं होतं, पण प्रबोधन नव्हतं त्यावेळेला. प्रबोधनाचं कौशल्य नव्हतं. केवढं कठीण. प्रबोधन फार महत्वाचं असतं. जितके आपण असं ठावे तितके इतर असं शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. मला समजलेलं मला सांगताच आलं पाहिजे, माझ्या भाषेत सांगता आलं पाहिजे. काही जरूर नाही प्रवचनाची, प्रवचनकार व्हायची काही आवश्यकता नाही, पण जेवढं समजलं तेवढं तर कथन करता आलंच पाहिजे दुसऱ्यांना. पण तेही कठीण होतं. अशा अनेक अडचणी होत्या आणि म्हणून अशा अनेक अडचणीमध्ये सुद्धा त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ नये दीक्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने, अशा या एवढ्या विपरीत परिस्थितीत तीक्ष्ण बुद्धीचा सदाचार, साधना आणि अध्ययन असा सतत व्यासंग करणारे होते. ते जराही आपला वेळ वाया घालवीत नव्हते. कोण? समर्थ. समर्थांनी सगळं आपलं चरित्र दिले, आपला अनुभव कथन केलाय. कशावरून अनुभव कथन केला? शेवटच्या ओवी बघा, शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात आहे, संकेते बोलिले. माझ्या स्वभावानुसार हे थोडक्यात सांगतो आहे, म्हणजे माझ्या अनुभवाचे बोल मी बोलत आहे. शेवटच्या ओवी बघा, 30वी. समर्थांचा अनुभव आहे हो हा. निस्पृहानी व्याप कसा वाढवावा, कसा सांभाळावा, अनुभव समर्थांचा अनुभव आहे हा. त्यांचा अनुभव आता हे आमचं साधन व्हावं आणि आम्ही पण त्या अनुभवापर्यंत पोहोचावं. म्हणून कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, आता आपण आपल्या विषयावर येऊ, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा साधकाने त्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता, आपला वेळ वाया न जाऊ देता आपण आपल्या साधनेवर दृढ राहावे. रिकामा जाऊ नये दीक्षण. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आमचं चिंतन सुरूच असलं पाहिजे हो. अनुकूलतेत असतं तर प्रतिकूलतेत सुद्धा असलंच पाहिजे. आनंद माझा कधीच हटता कामा नये, अनुकूल असो की प्रतिकूल असो. माझ्या चित्तावर ओरखडा उमटता कामाच नाही. जे जसं व्हायचंय तसंच होणार आहे, भगवंताच्या इच्छेनेच होणार आहे. माझ्या इच्छेने होणार नाही निस्पृहता. ज्या वेळेला अशा पद्धतीची निस्पृहता आमच्या अंगी बाणेल, त्यावेळेला सकल करणे जगदीशांचे माझे नाही आणि चित्तावर कोणताही दुःखाचा ओरखडा उमटणार नाही, काळजीचा ओरखडा उमटणार नाही. पण त्यासाठी आम्हाला रिकामा जाऊ निरीक्षण साधन करावं लागेल. नाना जिन्नस उदंड पाठव. आपण तर थोडी प्रतिकूलता असली की लगेच आज नाही झाला माझा अभ्यास, आज की नाही माझं मीटिंगला जॉईन होणं झालंच नाही, काय करावं? तितक्यातच पाहुणे आले. अहो सांगा त्यांना की फक्त 1 तास मला द्या. अहो पण घरात कोणीच नाही हे करायला, आधी करून ठेवा. त्यांना सांगा 1 तास आपण थोडस जरा टीव्ही पहा, तुम्ही आहे की सोय भरपूर. 1 तास टीव्ही पहा, मी येतोच पटकन.
आज रामकृष्ण हरी म्हणत नाही, पटकन मीटिंग मधून बाहेर पडतो, पण मी श्रवण केल्याशिवाय राहणार नाही. कारण श्रवण आणि मनन ह्या ऐसे नाही साधन, तरी ते नित्य नूतन केलेच पाहिजे. समर्थांची आज्ञा, समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून नाना जिन्नस उदंड पाठ, वधो लागला गडगडाट, अव्वाटची केली वाट सामर्थ्य बळे. गीता, उपनिषद, न्यायमीमांसा, संत वाङ्मय इत्यादीचे पाठ करून समाजामध्ये हे पाठ केले आहे. त्यांची पाठ केली म्हणजे तोंड पाठ नाही म्हणत आहे समर्थ. गीता पाठ आहे, न्यायमीमांसा पाठ आहे, संत वाङ्मय मुख पाठ आहे, असं समर्थांना म्हणायचं नाहीये. तर ह्यांचा अभ्यास करून तो अभ्यास जीवनामध्ये कसा उतरायचा आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून ब्रह्मानुभव पर्यंत कसं पोहोचायचं, हा पाठ गिरवलेला असतो महंतांनी. आणि म्हणून ते समाजामध्ये अस्खलित प्रबोधन करू शकतात. पाठ केल्यामुळे करू शकतात, तोंड पाठ नाही, पाठांतरातलं पाठ नाही. नीट लक्षात घ्या शब्द. पाठ म्हणजे श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होऊनी मूर्त, अनुष्ठोनी जगा देत वडील ते. श्रुती आणि स्मृतींचे अर्थ आपण स्वतः त्याचं अनुष्ठान करून आपण स्वतः मूर्तिमंत ते जगून अनुष्ठान करून स्वतः आता ते बाकीच्यांना जगण्यासाठी, अनुष्ठान करण्यासाठी अस्खलितपणे प्रबोधन करतात. ते हा निस्पृहाचा व्याप आहे. आणि चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना सरळ मार्गावर आणून सोडतात. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संतांचे मार्ग आम्ही झाडून काढू म्हणजे त्यांच्यामधलं तत्वज्ञानामधलं कोण वेचून घेऊ. झाडणं म्हणजे झाडून फेकून नाही द्यायचं, त्यातला कोण झाडून घे सगळं, म्हणजे काहीच शिल्लक नको ठेवू. असं संतांच्या वाङ्मयामध्ये सगळं, जे काही संतांना आम्हाला द्यायचंय ते सगळंच्या सगळं मी माझ्या पदरात पाडून घ्यायचं. कारण का पदरात पाडून घ्यायचं? आदराने भरले जग. हे जग कसं भरलंय? हे जग कशाने भरलंय? आदरानांनी भरलंय हो. म्हणजे आदरानं म्हणजे कसे अतिशय दुःखमय परिस्थितीत आहे, दुःख आहे, अज्ञान आहे, अविद्या आहे, यांनी हे सगळं जगत भरलेलं आहे. आणि म्हणून या आदरानातून जर जायचं असेल आम्हाला, तर संतांचे मार्ग झाडून काढायचे. आणि आम्ही सुद्धा या सगळ्या तत्वज्ञानाचा पाठ करायचा. मुद्दाम पाठ करायचा म्हटलं, तत्वज्ञान पाठ करायचे नाही म्हटलं मी. करायचे म्हटलं असेल तुम्ही पाठांतर म्हणाल, एवढं कसं शक्य आहे ताई? बरोबर आहे, एवढं पाठांतर शक्य नाही, एखाद्याला शक्य असतो. परंतु आपण अजूनही, आत्ताही, आजही, आजपासूनही आपण या सगळ्या तत्वज्ञानाचा पाठ करू शकतो. म्हणून पाठवर्ग. आचार्य सकाळी शिष्यांचा पाठवर्ग घ्यायचे. आपला सुद्धा पाठवर्गच आहे. सकाळचाही पाठवर्ग, दासबोधाचाही पाठवर्गच. पाठवर्ग म्हणून याच्याकडे बघा आणि मग त्याप्रमाणे अभ्यास कराल तर आपण सगळे जण निस्पृहाचा व्याप आपला होईल आणि निरपेक्ष व्यापक होऊ. म्हणून मतमतांतरे सगट प्रत्यय बोलवणे करी सपाट, दंडक सांडून नीट वेधी जना. आता या ठिकाणी धर्म आणि परमार्थामध्ये जी मतमतांतरे असतात त्याबद्दल समर्थ म्हणतात आहे की अद्वैत मताच्या स्थापनेसाठी जे संपूर्णपणे सर्व मतांचे संपूर्ण खंडन करतात आणि अद्वैताभूतीपणाला लावतात, इतरांच्या अनुभवाचा आधार घेतात आणि अस्सल तत्वज्ञानाकडे लोकांना प्रवृत्त करतात. कोण? महंत, निस्पृह. त्यांची स्वतःबद्दलची आता कोणतीच स्पृहा नसते.
स्वतःबद्दलची कोणतीच स्पृहा नसते. फक्त त्यांना आता तळमळ लागली असते, बाकीच्या जीवांची, अज्ञानी जीवांची तळमळ लागली असते. अभाग्यासी करी भाग्यवंत. आणि म्हणून ते काय करतात की अद्वैत तत्वज्ञानाचं स्थापनेसाठी सगळं खंडन मंडन प्रक्रिया करतात. आचार्यांनी ती सगळी करून ठेवली आहे. काकांनी सांगितलंय खंडन मंडन तुम्हाला करायची आवश्यकता नाही होता, असं काकांनी म्हटलंय. काकांच्या शब्दात सांगितले तुम्हाला करायची आवश्यकता नाही, माझ्या शब्दात नाही सांगितलं. माझ्या शब्दात सांगायचं असेल तर मी सांगेल आपल्याला आता खंडन मंडन करण्याची आवश्यकता नाही. आचार्यांनी सगळं करून ठेवलंय. त्यानंतर काकांनी अतिशय सोपं अशा याच्यामध्ये आचार्य तत्वज्ञान, आचार्य भाष्य आमच्यासाठी अत्यंत सोप्या शब्दामध्ये आणून सोडलंय. आणखीन किती सोपं करून सांगावं हो. मऊ भात जो आहे तो मऊ भात कालवून ठेवलाय काकांनी. आता आणखीन तो मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा का, मग त्याची चव जाते. आणि म्हणून अस्सल या सगळ्या परंपरांना, जेवढ्या निर्जीव परंपरा त्या सगळ्यांना फाटा देऊन अस्सल तत्वज्ञानाकडे प्रवृत्त करतात. समर्थांनी असं अस्सल तत्वज्ञानाकडे आम्हाला प्रवृत्त केलंय की नाही सांगा. दासबोधाचा आपण अभ्यास करतोय, 14 समाज दशक झाले, 15वा सुरू आहे. अस्सल तत्वज्ञान समर्थ देत आहे की नाही. आत्मारामाचा अभ्यास करू त्यावेळेला लक्षात येईल अस्सल तत्वज्ञान समर्थ आत्मारामामध्ये निधिध्यासन संपूर्णपणे निखळ तत्वज्ञान देत आहे. नाशिवंत तितुके द्यावे म्हणतात आहे, आणि नाशिवंत मध्ये जीव भाव हा नाशिवंत आहे हे आम्हाला समर्थ तिथे सांगतात. अस्सल तत्वज्ञान आम्हाला प्रवृत्त केलंय त्यांनी. आणि त्यांचं बोलणं जसं असतं त्याप्रमाणे त्यांचं वागणं असल्यामुळे अनेक रहस्य उलगडणार असतात, मर्म सांगणारे असतात. त्यांचे बोलणे जे व जसे असावे तसे असते, अनेक रहस्य उलगडणारे असतात. त्यांच्या सांगण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून अनेक रहस्य उलगडतात, अनेक मर्म उलगडतात. कारण त्यांचं बोलणं जे आहे, बोले तैसा चाले, जे बोलतात त्याचप्रमाणे ते वागत असतात. बोलणं खूप उच्च दर्जाचं बोलणं आणि वागणं मात्र त्या बोलण्याला सोडून असं विपरीत असेल तर ती भोंदूगिरी आहे. अडक्याचे 3 गुरु समर्थ म्हणतात, असे अडक्याचे 3 गुरु करू नाही. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून अनेक तत्वज्ञान, वेदांताचे अनेक रहस्य, वेदांताचं तत्वज्ञान, वेदांताचं मर्म, अध्यात्माचं वर्म उलगडत असतात. असे जे असतात ते स्वतः निरीच्छ असतात. त्यामुळे ते निरीच्छ असल्यामुळे कोणाच्याही व्यापामध्ये अडकत नाही. निरीच्छ आहे ते स्वतः. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. तरीही ते अत्यंत उल्हासित असतात, निरीच्छ मानस असतात. आणि काम संपलं की तिथे रेंगाळत नाही. कारण कोण रेंगाळतो, त्यांच्या इच्छा असतात ते रेंगाळतात. खूप छान काम केलं, मग माझ्याबद्दल हे लोक काय बोलतात हे जरा आम्ही ऐकावं का आमचं कौतुक, म्हणून रेंगाळतो तो, ते थांबतो. कोण? आमच्यासारखा सामान्य जन. आपल्याला काही मोबदला मिळेल का म्हणून थांबतो, स्तुती आपली ऐकायला मिळेल का म्हणून थांबतो, रेंगाळतो. परंतु निस्पृह रेंगाळत नाही. कारण काम झालं की तिथून लगेच काढता पाय. स्तुतीशी काही देणं घेणं नसतं हो. निंदा स्तुती काही देणं घेणं नसतं. म्हणून ते फक्त त्यांच्या वैराग्याच्या मस्तीमध्ये असतात. निस्पृह महंत म्हणजे समर्थ. समर्थांचं चरित्र आपण वाचतो आहे असं सगळ्यांनी ह्या दृष्टीने इकडे बघा.
समर्थांचं चरित्राचा अभ्यास अशा पद्धतीने करायचा की ते चरित्र आमच्या समोर बोलकं झालं पाहिजे. समर्थ बोलतात आमच्याशी निश्चितपणे एक जाणीव कुठेतरी अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या उमटली पाहिजे की समर्थ मला सांगून झाले की बाबा तू कसा वाग, मी असा वागलो असं कधीच समर्थ म्हणणार नाही. पण त्यांच्या हृदयांच्या मन त्याच्यातून त्यांचं सगळं चरित्र स्पष्ट होत आहे. म्हणून प्रत्यय बोलून उठून गेला, चटक लागली लोकांना, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती. आणि असे जो अनुभवाची बोल बोलतो की नाही, स्वतःचा अनुभव आणि ते अनुभवाचे जेव्हा बोल बोलतो तेव्हा तो लोकांना प्रिय होतोच, ते लक्षातच येत. अनुभवातून चिंब झालेलेच ते सगळे आमच्यापर्यंत बोल येतात आहे, हे लक्षातच येत. आणि म्हणून अत्यंत प्रिय असा तो म्हणत होता, सगळ्यांना प्रिय हवे हवेसे वाटते असे म्हणतो. काकांशी ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला हा अनुभव सहज येतो, सहज येतो. आणि असा सहज बोलणे हितोपदेश. काका काशी पंचकम फार सोपं केलंय हो, तो आपण लिहिल्यामुळे आम्हाला कळलं. काय म्हणतात, आम्ही आम्ही कशासाठी आहोत, आम्ही कशासाठी आहोत, आमचं हेच काम आहे. काय काका बोलले, आमचं म्हणून अनुभवातून आलेलं संप्रदायाचं ते सगळं बळ त्या समोर स्पष्ट उघड करून ठेवलं काकांनी. कितीतरी प्रसंग असे काकांच्या सहवासामध्ये आम्हाला अनुभवायला मिळतात, आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतात. ते सहज हास्याचे फवारे सहज येतात. आनंद असलेला आनंद सहज प्रगट होतो त्यांच्या सहवासात गेल्यामुळे. का प्रगट होतो, कारण अनुभव साक्षात अनुभव रूप आमच्यामध्ये साक्षात परब्रह्म, साक्षात आनंद रूप आनंद योगी त्या ठिकाणी असतात. दुधाच्या समुद्रात गेलो तर आम्हाला पाणी मिळेल का, कधी दूधच मिळेल. तसं आनंद सागरात गेलो तर आनंदच मिळेल, अनुभवाचे पोल. आणि म्हणून ते हवे हवेसे वाटतात, ते आम्हाला प्रिय असतात. काका म्हटलं की अंतःकरणात एक आनंद येतो, श्री गुरु म्हटलं की अंतःकरणात एक आनंदाची लहर उठते. हे श्री गुरूंचं महात्म्य. आणि म्हणून श्री गुरूंना जितक्या वेळ भेटण्याची संधी आली ना तितक्या वेळ माणसाने भेटावंच. नुसतं पाहता जरी आलं तरी चालतं, नुसतं डोळ्याने ते दिसले तरी सुद्धा तोच आनंद, बोललो तरी तोच आनंद, त्यांच्या सेवा करायला गेलो 4 दिवस राहिलो तरी तोच आनंद. त्या आनंदात कधी खंड नाही, कधी कमी नाही, कधी जास्ती नाही. म्हणून श्री गुरु बसले आहेत ना, नुसतं शांत बसा. आहेत आपल्या साधकांनी सुंदर काव्य पण त्याच्यावर केले. कधीतरी श्री गुरूंजवळ शांत बसा, काही बोलू नये. तो आनंद फक्त काय करावा, लुटावा, सेवावा, या जाणावे, सेवावे, तयांचे सर्व ऐकावे, साधनापंथी चालावे आयुष्य. म्हणून तरी तो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना, वेश पाहता हीन दिना सारिका दिसे, असे जे महंत असतात ते सहजासहजी कुठेही सापडत नाही. ते नेमके ह्याच ठिकाणी असतील असं पण सांगता येत नाही. समर्थ एका गावात 3 दिवसाच्या वर कधी राहत नसत. 3 रात्र राहायचे, 3 रात्रीनंतर ते गाव सोडून द्यायचे, दुसरीकडे कार्याला जायचे. असं
गावोगाव हिंडून 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 त्यांनी मनाचे श्लोक लोकांच्या गळी उतरवले हो. दासबोध केला. आज इतके वर्ष झाले समर्थ जाऊन, पण त्यांचा दासबोध जो आहे ग्रंथ, तो आम्हाला तितकाच उत्कृष्टपणे मार्गदर्शन करतो. काही कालबाह्य भाग त्याच्यामधला सोडला, तत्वज्ञान मात्र तितकंच मोलाचं आहे. आहे काही कालबाह्य, जसं आता सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या काही ओव्या होत्या, त्या मी घेतल्याच नाही. त्यातली एखाद दुसरी ओवी फक्त घेतली कल्पना येण्यासाठी, कारण त्या कालबाह्य ओव्या झालेल्या आहेत. आता ती सामाजिक राजकीय परिस्थिती तशा पद्धतीची नाहीये, आता ती वेगळी आहे. 4 जून 400 पार अशी परिस्थिती आहे. 400 साठी पण 400 पार म्हणताना आधी कार्य केलंय, आधी केले मग सांगितले. 10 वर्ष करून दाखवले, पहिल्याच वर्षी 400 पार म्हटलं तर झालं असतं का हो? बात नाही. 10 वर्ष कार्य करून विश्वास संपादन केलाय, आणि मग आता त्या विश्वास संपादन केल्यानंतर अत्यंत विश्वासाने, आत्मविश्वासाने म्हणतात ते 400 पार आधी केले मग सांगितले. म्हणून ज्या देशाचा राजा महंत असतो ना, त्या देशामध्ये बरोच ह्या गोष्टी सहज शक्य होतात हो. अध्यात्म त्या ठिकाणी करणं खूप शक्य होतं. आणि म्हणून मुसलमानांचं राज्य असताना अध्यात्माला काय होती, खिळी पडली होती. म्हणून असे महंत जे आहे, एका गावात 3 दिवसाच्या वर राहत नाही, 3 रात्रीच्या वर राहत नाही, राहू नये अशा शास्त्राच्या पण आज्ञा आहेत. 3 दिवस खूप झाले. उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्यासारिखा स्वरूपे, येत येश कीर्ती प्रतापे सीमा सांडलेली. तो महान कार्य करतो, पण त्याचा गाजावाजा मुळीच नसतो. प्रत्येक ओळ मी याच्यासाठी वाचते की याच्यामध्ये समर्थांचं चरित्र आहे, म्हणून याची एकही ओळ मी सोडणार नाहीये. चरित्राचा अभ्यास आमचा सुरू आहे समर्थांच्या. कशासाठी? त्यांचं चरित्र हे आमचं साधन आहे, आणि म्हणून ते कार्य करतात. समर्थांनी महान कार्य केलं, पण गाजावाजा कुठेच नाही हो. दिसायला अगदी साधे, वेश पण अत्यंत साधा, पण त्यांच्या कार्याचा, त्यांच्या यशाचा, त्यांच्या कीर्तीचा बोलावाला असतो. त्यांची कीर्ती, त्यांचं यश. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी, कार्याचा व्याप बघा. ब्रह्मांड भेदून न्यावी रामकथा, म्हणजे रामरायाचे गुणगान, म्हणजे रामनाम, म्हणजे अध्यात्म हे ब्रह्मांडाच्या पलीकडे जावं, एवढं उदंड असावं. ते सापेक्षतेमध्ये नसावं, ते निरपेक्ष व्यापक असावं. निरपेक्षतेपर्यंत ते जावं. कार्याचा व्याप, कीर्ती, कार्यक्षमता याचा बोलबाला. समर्थांचा स्वतःचा काहीच गाजावाजा नव्हतो. हा, समर्थांनी असं कार्य केलं, समर्थ असे कार्य केलं. समर्थ स्वतःही नव्हते करत की आज मला की नाही इकडे जायचंय, आज मला की नाही इकडे जायचंय, आज आम्हाला की नाही इकडे जायचंय. असा बोलबाला समर्थ करत नव्हते. केल्यानंतरच कळायचं की समर्थ इथे आलेत गावात. त्यावेळेला साधनं पण नव्हती कळवायची काही. एक कारण आहे. आता साधनं झाली आहेत. व्हॉट्सअप पटकन, एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा. नाही व्हॉट्सअप तर लगेच रेकॉर्ड आम्हाला मिळतील का ऐकायला? उद्यापासून नगरला होत असलेली प्रवचन आम्हाला ऐकायला मिळतील का? अरे याचा बोलबाला. किती साधनं उपलब्ध झाली, त्यावेळेला साधनच उपलब्ध नव्हती. म्हणून त्यावेळेला कार्य हे यश कीर्ती याच्यावरच अवलंबून असायचं. जरा उशिरा बोलबाला व्हायचा, तोपर्यंत किती कष्ट सहन करावे लागायचे हो. खूप कष्ट सहन करावे लागायचे तोपर्यंत. ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकवी, वच्चर मतांची गोवी लागोच नेदी, जागोजागी भक्ती मार्गाकडे प्रवृत्त करत. स्वतः त्यांच्यात थांबत नाही, कोणी त्यांचे महत्व सहन न होऊन मत्सर करावा असा प्रसंगच ते येऊ देत नाही. कोणी आपला मत्सर करावा असा प्रसंगच नाही, असं वागणंच नाही.
म्हणून माझा मत्सर करावा असा. नाहीतर आपण म्हणतो आपला सहज स्वभाव असतो. आपण स्वतःची फार थोरवी गातो. आम्ही इकडे जातो, आम्हाला असं करायचंय, आम्हाला तसं करायचंय, आम्हाला एवढं करायचंय, फॉरेनला चक्कर आहे, फॉरेनला चाललो. समोरच्याला काय वाटतं? आपला मोठेपणा जेव्हा आपण दुसऱ्यांना दाखवतो, कुठेतरी त्यांच्या मनात मत्सराची लकीर येते हो. कारण त्यांच्याजवळ जे नसतं ते तरी मत्सराची लकीर येते. मग अशा पद्धतीचं आमचं वागणं नसावं, अशा पद्धतीचं आमचं बोलणं पण नसावं. किती महत्वाचं सूचना आम्हाला समर्थांनी केलेली आहे बघा. राखावी बहुतांची अंतरे, यामध्ये केवढं महत्वाचं आहे. एवढं महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अनाळामध्ये जाऊ न राहे तेथे कोणीच न पाहे, सर्वत्राची चिंता वाहे सर्व काळ. स्वतः डोंगर कपारीत राहतो, त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही, पण तिथे राहून सर्वांच्या हिताचा अखंड विचार करतो. कोण? महंत. कोण? समर्थ. डोंगर कपारीमध्ये राहायचे, असं डोंगरी राहत आहे. चिवतर गळीत राहिले, रामघळीत राहिले. बघितलीये रामघळ? मी पाहिली चाफवल्या रामघळ. रामघळीत राहायचे, आजूबाजूला काहीच नाही. ते राहून मात्र सगळ्यांच्या हिताचा विचार करायचा, अखंड विचार करायचा, अखंड हिताचा, दुसऱ्यांच्या जीवाच्या, व्यक्तीने जीवाच्या हिताचा विचार. आणि अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक. सृष्टीमध्ये सकळ लोक धुंदीत येती. आणि अशा अवघड ठिकाणी केवळ काटकच लोक राहू शकतात. आणि तेथे लोक त्याला शोधत येतात, तितकीही लोक त्याला शोधत येतात. मध असेल तर मधमाशा येतात. हे जसं आहे तसं महंताला शोधत तिथेही लोक येतात. कुठेही महंत जर एकटे कुठेही बसले तरी तिथे लोकांचा गोतावळा तयार होतोच. लोक आकृष्ट होतातच. त्याच्या वाणीने आकृष्ट होतात, त्याच्या त्याच्या तत्वज्ञानाने आकृष्ट होतात, त्याच्या वागण्याने आकृष्ट होतात. ज्या ठिकाणी आकृष्ट लोक होतात तो निश्चित महंत आहे. तो निश्चितपणे महंत आहे. आकर्षण शक्ती, कारण त्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या ज्ञानामध्ये, महंतांच्या ज्ञानामध्ये तेज आहे. सहवीर्यम करवावहे, तेजस्वी नाम मधी तमस, मा विद्विषावहे. तेज आणि सामर्थ्य ज्या वेळेला दोन्ही असतं वाणीमध्ये, त्या ठिकाणी निश्चितपणे लोक शोधत येतात, गोळा होतात, आकर्षित होतात. आणि तेज आणि सामर्थ्य ही गुरुकृपा आहे. गुरुकृपेने हे प्राप्त होतं. कारण श्री गुरूंबरोबर प्रार्थना केली आहे हो. शांती मंत्र श्री गुरूंबरोबर भगवंताला मागितलेला आहे. का नाही भगवंत देणार? श्री गुरूंच्या बरोबर म्हणायला पाहिजे शांती मंत्र, तर हे शक्य आहे. म्हणजे श्री गुरूंच्या संघात अखंड जर आम्ही राहिलो, नुसतं शांती मंत्र म्हणणं याचा अर्थ, श्री गुरूंच्या संघामध्ये आम्ही जर अखंड राहत असू, तर आमच्या वाणीमध्ये सामर्थ्य आणि ज्ञानामध्ये तेज प्रगटे, ज्ञानवन्नी प्रगटे. तेथे दृश्य केरची आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. त्यासाठी आम्हाला सतत श्री गुरूंचा संग घ्यावा लागतो, त्या संघात आम्हाला राहावं लागतं. श्री गुरूंचा संघ म्हणजे श्री गुरूंचा सहवास नव्हे. सहवास प्रारब्धाने मिळतो, संघ पुरुषार्थाने. सतत श्री गुरूंचा विचार, त्यांनी सांगितलेल्याच मार्गाचा विचार, त्यांनी सांगितलेल्याच मार्गाप्रमाणे मार्गक्रमण करायचं. श्री गुरु बोलतील तोच वेदांत, तोच दादांत, तेच काही सगळं. हा जर आमचा अंतर्भाव असला, अंतर्भाव शब्द का वापरला? नगरला हाच आहे. असा आमचा अंतर्भाव जर असला, म्हणजे अंतरीचा भाव जर असला, तर मग मात्र आम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही. भाव तेथे प्रगटे देव, ते भाव आहे तिथेच प्रगट रूपाने देव आहे.
नाथांची उभी. आणि म्हणून तेथे कोणाचे चाले ना अनुमात्र अनुमाने ना पट्ट घालून राजकारणा लोक लावी. त्याचे पुढे सर्वांची बुद्धी आणि तर्क निष्फळ ठरतात. कोणालाच त्याचा धड अंदाज येत नाही, त्याचे स्वरूप कळत नाही. तो सगळ्यांना राजकारण करणे भाग पाडतो आणि क्रियाशील बनवतो. महंत सगळ्यांना क्रियाशील बनवतो म्हणजे सगळ्यांना उद्योगी लावतो. कोणालाही आळशी ते करत नाही. सावध साक्षेपी दक्ष सगळ्या जीवांना करतो. जे जे जीव त्यांच्या आश्रयाने येतात राहतात, त्यांना शरण येतात, जे जे जीव त्या सगळ्या जीवांना साक्षेपी बनवतात, म्हणजे उद्योगी बनवतात, म्हणजे अभ्यासाला लावतात, साधनेला लावतात, साधना करायला भाग पाडतात. काय त्यांच्यात सामर्थ्य असेल मला लोक लोक वाढवले त्याने अमर्यादा चाले भूमंडळी सत्ता चालली गुप्त रूपे असे लोक त्याला भेटू लागले. त्यामुळे अधिकाधिक लोक त्यांच्याकडे आकृष्ट होतात. संख्या अमर्यादित वाढते आणि गुप्त रूपाने त्यांची सत्ता सगळ्या जगावर चालते. गुप्त रूपाने सत्ता चालते, सगळ्या जगावर सत्ता चालते म्हणजे अनेक लोक त्यांच्याकडे आकृष्ट होतात, म्हणजे त्यांची सत्ता की नाही, पण ती गुप्त रूपाने त्याचा बोलबाला नसतो. त्याचा बोलबाला नसतो. काय काकांनी कार्य केलंय हे आत्ता का दिसतंय हो आपल्याला सगळ्यांना. काकांचं कार्य आत्ता दिसतंय. एवढं कार्य केलं, एक एक शिष्य काकांचे बघितलं. अरे हे तर अगदी छोटे लहान 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 तरुण बघितलेले शिष्य काकांचे आज अमेरिकेपर्यंत प्रचार प्रसार करून आले. काही काकांनी कार्य केलंय आणि कसं केलं, फक्त वाणीच्या द्वारे. इतर साधनं वापरली का हो? प्रचार प्रसाराची माध्यमं वापरली का काकांनी कोणती? रेडिओवरून जाहिरात, पेपरमध्ये जाहिरात, व्हॉट्सअप वरून मेसेज, मोबाईल वरून मेसेज, मोबाईल वरून फोन होते त्यावेळेला अजिबात नाही. पण आज काकांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते, काकांच्या कार्याचा व्याप लक्षात येतोय आणि लक्षात येतोय हा व्याप निस्पृह व्याप आहे. मला निस्पृह व्हायचं असेल तर या व्यापा जो व्याप माझ्या श्री गुरूंनी सांभाळला तोच मी पण तसंच तोच तेवढाच सांभाळला पाहिजे. श्री गुरूंनी हजारोनी सांभाळला, मी एकाने सांभाळला तरी आपल्या सहवासामध्ये असणाऱ्या लोकांसाठी जरी तेवढा मी सांभाळला तरी खूप आहे, खूप आहे. कशासाठी? माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी. म्हणून अभ्यास वर्ग सुरू असतात. अभ्यास वर्गामध्ये संख्या कमी आहे, माझं सांगणं असतं असू द्या संख्या कमी, काही बिघडत नाही. मला फोन येतात की काकू आज संख्या कमी होती, काय करावं? मी म्हणते काही हरकत नाही, तुमच्या कल्याणासाठी हा अभ्यास वर्ग आहे आणि तुमचं कल्याण होता होता बाकीच्यांचं पण कल्याण होणार आहे, म्हणून आपला अभ्यास वर्ग आहे. त्यामुळे कितीही संख्या कमी असली तरी सुद्धा अभ्यास वर्ग घ्यायचाच, संख्येचा विचार करायचा नाही. आणि असे समुदाय जागोजागी तयार होऊन सर्व लोक त्याच्यामध्ये सामील होतात. कार्याचा व्याप हा असा असला पाहिजे, कुठेही बोलबाला नाही, काही नाही, पण कार्य आहे. समुदाय जागी जागी तयार झाले आणि ठिकठिकाणी समुदाय तयार म्हणजे अभ्यास वर्ग तयार म्हणजे तिथे एक गट तयार आणि तिथे त्याच्यामध्ये अनेक लोक सामील झालेले आणि परमार्थाचा दूरवर प्रसार झालेला. लक्षातही येत नाही केव्हा कार्य केलं हो हे. उपासनेचा गजर सर्वत्र उघडपणे उपासना सुरू होते आणि ठिकठिकाणी लोक सुद्धा प्रतिष्ठित लोक त्या उपासनेमध्ये सहभागी होतात आणि अनुभवाच्या प्रबोधनाने लोक कृतार्थ होतात. प्रबोधन कसं? अनुभव घेऊन मग प्रबोधन, त्यांनी लोक कृतार्थ होतात आणि एकाच ठिकाणी राहतात हो चित्तून जातच नाही तिथून. कार्य
निस्पृहाचा व्याप, असा व्याप असतो. असा समर्थांचा व्याप होता. आज बघितलं तर पूर्णपणे महाराष्ट्रभर समर्थांचं कार्य लक्षात घेता एवढं कार्य आहे. ठिकठिकाणी दासबोध मंडळ, दासबोधाच्या परीक्षा, दासबोधाचा अभ्यास करणारे कितीतरी अभ्यासक असतात. एक गंमत म्हणून सांगते, एका मिनिटामध्ये. एक माझ्याकडे चांगल्या वेदांत संप्रदायाची साधिका माझ्याकडे भेटायला आली होती एकदा, बरीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या साधिकेनी घरी आल्यानंतर काकांचा फोटो बघितला. काकांचा फोटो पाहिला, म्हणाले, हे डॉक्टर देशमुख ना? ते कोण आहे? हे माझे श्रीगुरु आहेत. तुमचे श्रीगुरु ताई? हो. मग ती म्हणाली, दुसरी दोघी जणी आल्या होत्या. ती दुसरीला म्हणाली, काय सांगावं म्हणे, या महाराष्ट्रामध्ये म्हणे सगळे समर्थांचे आहेत म्हणे, समर्थ दार्जिने आहेत म्हणे, नाहीतर डॉक्टर काका देशमुखांचे दार्जिने आहेत म्हणे. कोणी आपल्याकडे म्हणे यायला धजतच नाही, पाहतच नाही, यायलाच पाहत नाही. एवढं कठीण काम आहे असं म्हणाल्यानंतर मग मात्र मला सुद्धा त्यांचे काय म्हणजे असं की रडावं असं झालं. मी आपली चूप बसले, त्यांचं ऐकून घेतलं आणि माझ्या मनामध्ये काकांप्रती आणि समर्थांप्रती आदराचा भाव अधिक उच्च प्रतीचा, श्रद्धेच्या बळ अधिक बळकट झालं आणि ते भाव उच्चंब काय कार्य आहे. एक तिसरा व्यक्ती असं म्हणतोय, काय कार्य केले आहे लोकांनी माहित सुद्धा नाही, पण झालेलं आहे, कार्य होऊन गेलेलं आहे. आणि प्रबोधनाच्या अनेक युक्त्या यांच्याकडे असतात. त्यामुळे लोकजागृती होऊन अनेकांना अनुभवांचे ज्ञान असते, ते कळते. अनेक युक्त्या प्रबोधनाच्या, वेगवेगळ्या युक्त्या प्रबोधनाच्या. आणि अशा युक्त्या काका सुद्धा देतात. अशा युक्त्या काका सुद्धा देतात. अभ्यासाला वेळ नाही, 2 पेशंटच्या मध्ये वेळ असतो ना, तेवढ्या वेळात एक ओत वाचन होईल ना, चल वाच. काका मला लिहिता नाही येत. काकांना एकदा 10 उपनिषदांचं लिहून दाखवलं मी आणि काकांना सांगितलं, काका असा उपनिषदांचा अभ्यास केला आपण सांगितल्याप्रमाणे. काका म्हणे, आता स्पून फिडिंग थांबव आणि तू तुझं स्वतःच लिहायला सुरुवात कर. म्हणजे काका कसं लिहिता येईल? काका म्हणे, मी यवतमाळला मी यवतमाळात राहते, हे एक वाक्य आहे. आता ह्या वाक्याचं तू तुझ्या भाषेमध्ये वाक्य करू शकते की नाही? मी यवतमाळात राहते, मी राहते यवतमाळात. आता हे तुझ्या मनाचं वाक्य झालं की नाही? फक्त इकडचं वाक्य, इकडचा शब्द इथे टाकला, इकडचा इकड टाकला. प्रबोधनाच्या युक्त्या. त्याचं क्षण कळलं, काय पद्धतीने चिंतन करायला पाहिजे. ते फार चिंतनासाठी वेगळे शब्द आणि वेगळं आणायचं जरूर नाही हो. संतांचे शब्द माझ्या याच्यामध्ये बसवायचे आणि ते वापरायचे. चिंतन, युक्ती सांगितली प्रबोधनाची काकांनी. प्रबोधन कोणाला? स्वतःच स्वतःला पहिले महत्वाचं. नाही तर बस लोकांसाठी उतरायचं, मीच लोकांना प्रबोधन करणार नाही. स्वतःच स्वतःला प्रबोधन. तुमच्या माध्यमातून निमित्ताने मी मला प्रबोधन करते, कधी विसरता का? म्हणून संख्येचा विचार नाही, म्हणून कोणत्याच गोष्टीचा विचार नाही, फक्त प्रबोधनाचा विचार. कोणाला? माझं मी मला प्रबोधन करते. अशा युक्त्या श्री गुरु सांगतात. त्या युक्त्या मी लक्षात ठेवायच्या आणि त्याप्रमाणे चालायचं. ऐसी कीर्ती करू न जावे, तरीच संसारास यावे, दास म्हणे स्वभावे, संकेते बोलिले हो. अशी ही कीर्ती करून जाणाऱ्यानेच जगात जन्माला येणं सार्थ ठरते. तुका म्हणे, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पांडुरंगा, जर उपकारापुरता आता राहिलेलो आहे आणि तुझीच परत भक्ती करायला मिळत असेल आणि त्या निमित्ताने या लोकांचं कल्याण होत असेल, तर सुखे घालावे आम्हासी. तुझी इच्छा असेल तर आम्हाला परत गर्भवास दे, आम्ही सुखाने भोगू.
आनंदाने तो पण भोगू. यांना म्हणतात या अशा महंतांची जन्माला येणं सुद्धा सार्थ ठरतो. आणि मी रामदास हे माझ्या स्वभावानुसार हे थोडक्यात सांगत आहे, म्हणजे माझ्या अनुभवाचे मूळ होतं. समर्थांचा अनुभव आहे, थोडक्यात समर्थांचा अनुभव आहे म्हणजे समर्थांचं चरित्र आहे असं काकांनी सांगितलेलं आहे. चरित्र 14 ते 30 पर्यंत समर्थांचं चरित्र यामध्ये आहे. हे काकांचे शब्द आहे. म्हणून आम्ही ह्या ओव्यांकडे चरित्र मग बघायचं. आणि चरित्र कशासाठी वाचतो? कारण संतांची लक्षणं, संतांचं कार्य आमची साधनं असतात. आणि हे साधना आहे, हे साधन आहे, यासाठी याचा अभ्यास करायचा. निस्पृह व्याप तो वैभवामध्ये बदलतो. व्याप तेवढ्या वैभवामध्ये येऊन बसायचं आम्हाला. अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर आम्ही व्याप तेवढ्या वैभवामध्ये निश्चितपणे येऊन बसू. तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह व्याप नाम समास दुसरा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील निस्पृह व्याप नावाचा दुसरा समास समाप्त. रामकृष्ण हरी. ते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी शैलजाताई. रामकृष्ण हरी. आल्या का वापस? कल्पना ते रामकृष्ण हरी. मॅडम रामकृष्ण हरी.